नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर हा आपण टॉपिक बघत होतो। तसा हा टॉपिक आपल्याला 5 लेक्चरमध्ये संपवायचा होता, पण आणखी एक लेक्चर्स काही जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते राहिलेले आहेत। आता ही जी आपली हँडआउट आहे ही अक्षरशः इरिलेव्हंट फ्रेमिंग किंवा डिफिकल्ट फ्रेमिंगवरती आधारित आहे। म्हणजेच असं नाही आहे की नेहमी आपण जे काय याच्या आधीचे एक्झाम्पल बघितले काहीतरी त्याच्यामध्ये होतं, गुणाकार कुठे, भागाकार कुठे, वर्गमुळे कुठे, घनमुळे एक रूल लागत होता। पण हे जे 10 प्रश्न मी तुम्हाला दाखवतो यातले बरेचसे प्रश्न असे आहेत की ते इरिलेव्हंट आहेत, म्हणजे कदाचित आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाहीत इतकं त्याचं काय आहे, इरिलेव्हन्स आहे। ठीक आहे ना। सो मग आता अशा टाईपच्या एक्झाम्पल्सला सुद्धा आपल्याला जर का काय काय लॉजिक यूज केलं ते बघूया। पण या टाईपच्या एक्झाम्पलला माझं एकच तुम्हाला मत असेल की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 1.5 ते 2 मिनिटं ट्राय करा, त्यात काही लॉजिक लागलं तर ठीक आहे आणि नाही लागलं तर सरळ काय करा, त्याला स्किप करून द्या। ठीक आहे। सो हाच एक मात्र त्याच्यामध्ये पर्याय आहे। तर मित्रांनो, आज सकाळी तुम्हाला ही हँडआउट आली होती, याचा आपण आता डिस्कशनला सुरुवात करणार आहोत। तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 133 95। पहिली गोष्ट, या कोणत्या वर्गसंख्या नाही आहेत। सो कुठल्या वर्गसंख्या आहेत का? नाही। कुठल्या घनसंख्या आहेत का? घनसुद्धा नाही आहेत। सो वर्गसंख्या घनसंख्या नाही आहे। आता इथे यांची काही 75 95 बेरीज 100 किंवा काही डिजिटची बेरीज येते का? तसं बघू, 3 आणि 3 6 आणि 1 7। ठीक आहे। पण 2 5 का 14 होतात, तर हे इथे डिजिटची बेरीज पण होत नाही। 1 अधिक 0 अधिक 2 म्हणजे 3 होतात। इकडे आहे का 3? कुठे नाही आहे। तर असा डिजिटची बेरीज सुद्धा याच्यामध्ये फ्रेम होत नाही आहे। अगेन म्हणजेच बेरीज वजाबाकी सुद्धा लागत नाही, गुणाकार भागाकार वगैरे पण इथे लागत नाही आहे। मग आता याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला मी सांगतो, जास्त तुमचा वेळ न घेता, तुम्ही ऑलरेडी मला वाटतं काही ट्राय केलं असेल तर याच्यामध्ये काय आहे की ही जी नेहमी लक्षात ठेवा, ही जी इथे हा जो ब्रॅकेट आहे हा रिलेटेड असतो या दोन्ही टर्मशी। तर मग आता हा जो ब्रॅकेट यांनी कसा फ्रेम केलेला आहे, तर 95 इकडे आहे आणि इकडे काय 133 आहे। मग इथे जर का तुम्ही बघितलं तर कशाच्या पाड्यामध्ये 95 येतं? सो 19, बरोबर आहे ना। सो 19चा पाडा बघा। सो 19 पाची काय 95, बरोबर आहे। सो 19 पाची काय येतात 95 आहे। सो 19 गुणिले 5, ओके, किंवा 5 गुणिले काय 19 जर का तुम्ही केलं, ओके। सो 19 गुणिले 5 म्हणजेच काय 95। आणि 19 गुणिले जर का 19च्याच पाड्यामध्ये पडले, 19 7 33 10 होतात ना। सो 19 गुणिले 7 म्हणजेच काय 133। तर याने याचा घेतला 7 आणि याचा काय घेतला 5। आता 19 का? कारण 19च्या पाड्यामध्ये 133 आणि 95 या दोन्ही संख्या काय आहे, कॉमन आहे। मग याचा 7 इकडे पुट केला आणि याचा 5 काय केला, इकडे पुट केला। सो म्हणून इथे उत्तर काय आलं तुमचं 75 आलं। ओके। सो म्हणजेच या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये कशा सॉल्व्ह करायचं, तर ह्या ज्या आजूबाजूच्या ज्या काही 2 संख्या आहेत, ओके, या ज्या आजूबाजूच्या 2 संख्या आहेत या कोणत्या पाड्यामध्ये येतात ते आपण काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजेत। सो सेम वे 19 5 95 म्हणजे 95चा 5 इथे 5 आला हा, आणि इथे 19 7 33 10 तर या 7चा काय इथे 7 आला आहे, बरोबर आहे। सो 19चा पाडा आहे याच्यामध्ये। हां, देन अगेन आता जेव्हा आपण काय घेतो, सो नेक्स्ट 102 आणि 153। सो 102 आणि काय 153। आता हे दोन्ही पाडे कोणत्या याच्यामध्ये येतात, तर मग आता बघा, आपल्याला माहिती की 17चा पाडा जर का आपण घेतला की 17 सक 2 असे आणि 17 नम 53 असे आणि 17 नम काय 53 असे, तर याचा 6 आणि याचा काय 9। सो दॅट इज वॉट 6 आणि काय 9। सो म्हणून इथे काय फ्रेम होणार 69, बरोबर। सो इथे काय फ्रेम होणार 69 फ्रेम होणार। ओके। सो दिस इज वॉट द 7 6 आणि दिस इज वॉट 9। सो म्हणून इथे येणार 69। ओके। हां, देन अगेन 65 आणि 104 बघा। मग आता 65 आणि 104 दोन्ही कशाच्या पाड्यामध्ये येतात, तर हे येतात 13च्या पाड्यामध्ये। म्हणजे जर आपण बघितलं तर 13 पाची काय 65 आणि 13 आठी 4 असे। मग याचा हा काय आला 5 इथे येईल आणि याचा काय येईल इथे 8 इथे येईल, बरोबर ना। सो याचा 5 आणि याचा 8। सो म्हणून इथे तुमचं उत्तर काय येणार 58, म्हणजेच काय येणार उत्तर 58। ओके। सो 58 येणार। सो उत्तर काय येणार 58 58 येणार। ओके। सो उत्तर काय येणार तिथे तुमचं पर्याय क्रमांक 1। सो दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1। हां, अगेन सो हा झाला पहिला प्रश्न। सो दॅट्स वाय। सो मग आता अशा ह्याच्या 2 टर्म्स त्या कोणत्या पाड्यामध्ये येतात अशा त्यांनी फ्रेम केलं होतं। आता खूपदा कदाचित तुमचं एक्झामिनेशन्समध्ये लॉजिक लागत नाही की खूप वेळ लागतो हे फ्रेम होण्यासाठी। सो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 2 मिनिटं द्यायचे, नाही आलं तर सरळ फास्टमध्ये याला स्किप करून द्या, उगाच 5-7 मिनिटं घालत बसण्याची गरज नाही। कारण इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर हा टॉपिक सॉल्व्ह करताना वेळ कुठे चालला जातो आपल्याला लक्षात येत नाही।
म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय की एक लक्षात घ्या, एका लिमिटपेक्षा जास्त वेळ याच्यावरती घालवायचा नाही. अगेन दुसरं विधान सुद्धा तसंच खूप जास्त इरिलेव्हंट लॉजिकवरती आधारित आहे. आता याने बघा 57 अगेन याचा 11चा वर्ग 121, 6चा वर्ग 36, त्यातनं वजा केले तरी 57 येत नाही. 11चा घन तर खूप जास्त होतो, 6चा घनाचं पण काही नाही. 11 सक काय होतात 66 गुणाकार जर का केला तुम्ही, सो 11 सक 66 ओके. आणि 66 मधनं जर का तुम्ही 6 वजा केले तरी काही होत नाही. तुम्हाला 57 आणायचं असेल तर मग तुम्हाला 9 वजा करावं लागतील आणि 9 कसे वजा करणार आपण, तर असं काही फ्रेम होतोय का, होत नाही आहे. तर इथे आणखी तो सुद्धा रूल लागत नाही आहे. मग आता बघा यांनी रूल काय यूज केला याच्यामध्ये. सो फारच हा पण एक्झाम्पल म्हणजे पहिल्यापेक्षा सुद्धा दुसरं खूप अवघड आहे. याने काय केलं इथे 11ला इकडे 3, 11ला 3ने गुणायचं आणि 6ला काय ने गुणायचं 4ने गुणायचं. सो 6 चोक काय 24 आणि 11 त्रिक काय 33. सो 6 चोक काय 24 आणि 11 त्रिक काय 33. आणि मग 24 आणि 11 यांची बेरीज म्हणजेच काय 57. सो या दोघांची ॲडिशन म्हणजेच काय 57. सो या टर्मला जी डावीकडची संख्या आहे तिला 3ने गुणा जे काही उत्तर येतं, आणि उजवीकडची संख्या तिला कितीने गुणा 4ने गुणा जे काही उत्तर येते. या दोघांची काय बेरीज म्हणजे काय हे आन्सर. मग सेम वे त्याच गोष्टीला आपण काय करूयात फॉलो करूयात. मग आता बघा 9ला काय 3ने गुणायचं. सो 9 त्रिक किती होतात 27 आणि 8ला काय 4ने गुणायचं. 8 चौक किती होतील 32. सो 27 आणि काय 32 आणि 27 आणि 32 या दोघांचे सुद्धा टोटल किती होते 59 होते. सो 59 होते बरोबर आहे. सो मग सेम वे म्हणजेच काय, सो डावीकडे सांग याला सुद्धा आपण काय करू 3 गुणू. सो 17 त्रिक काय होणार 51 आणि 12 चौक काय 48. मग 51 आल्या आणि 48 या दोघांची बेरीज. सो 51 51 प्लस 48 आणि या दोघांची बेरीज किती होणार इथे मग 99. सो म्हणून तुमचं उत्तर काय येईल याचं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. सो लक्षात घ्या ब्रॅकेट समजा असं आहे तर इकडे समजा ही डावीकडची कोणती संख्या आहे तर ती गुणिले काय. सो एखादी संख्या असेल याच्यामध्ये सो ती गुणिले काय ए समजा संख्या आहे तर ती गुणिले काय करायचं 3 करायचं. इकडे बी संख्या असेल तर ती गुणिले काय करायचं 4 आणि यांच्या दोघांचे जे काही आन्सर असतील या दोघांची काय करायची आपण बेरीज करायची. सो इन दॅट वे यू विल गेट द आन्सर. द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक काय होणार 4 होणार. ओके हां. देन क्वेश्चन नंबर 3 to 5. ओके सो प्रश्न क्रमांक 3 ते 5. आता बघा इथे जर का आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक 3 ते 5 याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर इथे आता कोणतीही बेरीज किंवा वजाबाकी आपण सहसा बघितलेत की बॉक्सेसमध्ये जे काही असतात त्यामध्ये कोणता रूल असतो एक तर बेरजेचा वजाबाकीचा गुणाकार भागाकार ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. सो अशा टाईपचे काहीतरी काय असतात नियम असतात. पण मी तुम्हाला सांगितलं की ही जी ऑलरेडी शीट मी फ्रेम केलेली आहे ती खूप जास्त इरिलेव्हंट फ्रेम केलेली आहे. सो याच्यामध्ये जे काही लॉजिक्स आहेत ते खूप अवघड लॉजिक्स यूज केलेले आहेत. आता याच्यामध्ये प्रत्येक जो नंबर आहे ना असा आयोगामध्ये आलेला आहे या टाईप पॅटर्नमध्ये एक्झाम्पल्स. ओके सो याच्यामध्ये मी तो इथे जे काही लॉजिक आहे ते कशा प्रकारचं आहे. सो दॅट इज नथिंग बट वॉट एक्स स्क्वेअर प्लस एक्सचं लॉजिक आहे याच्यामध्ये. सो याच्यामध्ये लॉजिक कोणतं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स. याचा अर्थ काय एक्स म्हणजे कोणती एक संख्या. ओके आयोगामध्ये आलं होतं मला वाटतं PSI किंवा कोणत्या तरी परीक्षेत आलं होतं एक्स स्क्वेअर मायनस एक्सचं होतं ते जे काही लॉजिक होतं ते कसं होतं एक्स स्क्वेअर मायनस एक्सचं लॉजिक होतं. ओके सो इथे मी घेतलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्सचं लॉजिक. ओके सो मग एक्स म्हणजे काय कोणती एखादी एक संख्या आहे. मग समजा आपण याच्यामध्ये संख्या घेऊयात. सो ती संख्या समजा 1 आहे समजा. सो दॅट इज 1. तो 1 स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच काय 2. एक एक्स म्हणजे तो 1चा वर्ग अधिक 1 म्हणजे काय 2. हां सो बघा इथे काय सो दोन्ही संख्या आहे. 0चा वर्ग अधिक 0 म्हणजेच काय 0. हां देन 2चा वर्ग अधिक 2. 2चा वर्ग म्हणजे काय 4. 4 अधिक 2 म्हणजे काय 6. बघा 6 आहे. हां 3चा वर्ग अधिक 3. सो 3चा वर्ग अधिक 3. 3 त्रिक 9. 9 3 काय 12. 12 आहे. मग 4चा वर्ग अधिक 4. 4चा वर्ग काय 16 आणि अधिक 4 म्हणजेच काय 20. बघा 20 आहे. 5चा वर्ग अधिक 5. 5चा वर्ग किती होतो 25 अधिक 5 म्हणजेच काय 30. सो 5चा वर्ग अधिक 5 म्हणजेच काय 30. 6चा वर्ग अधिक 6 42 बरोबर आहे. 7चा वर्ग सेम वे अधिक 7. सो 7चा वर्ग अधिक 7. सो 7 7 काय 49 आणि अधिक काय 7. सो 49 अधिक 7 म्हणजेच काय होतात सो 56 56 बरोबर आहे. मग इथे 56 अगेन 8चा वर्ग अधिक 8. सो 8 ठीक आहे 64 अधिक 8 म्हणजेच काय 72.
सो ऑल दिस टर्म्स आल्यात. सो 56. ओके. सो अगेन 7चा वर्ग अधिक 7. ओके. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 4. सो प्रश्न क्रमांक 3, द आन्सर इज ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे होईल. सो लक्षात आलं मित्रांनो. सो कोणता रूल आहे? ती संख्येचा वर्ग अधिक काय ती संख्या. अशा प्रकारचा रूल त्यांनी प्रत्येक फ्रेमिंग करताना यूज केलेला आहे. तो प्रत्येक संख्येचं असं सुद्धा असेल. असं नसणार नेहमीच लॉजिक की प्रत्येकाचा फक्त काय गुणाकार किंवा भागाकार किंवा बेरीज किंवा वजाबाकी अशा टाईपचंच असेल असं नाही आहे. सो याच्यामध्ये असे सुद्धा नियम त्याच्यामध्ये येऊ शकतात. ओके. हां. अगेन क्वेश्चन नंबर 4. आता जर प्रश्न क्रमांक 4 जर का तुम्ही बघितला, अगेन बघा आता इथपर्यंत इरिलेव्हंट लॉजिक्स आपल्या याच्यामध्ये होते. आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितले तर एकदमच सिंपल लॉजिक आहे. तुम्ही रोची बेरीज करा या, म्हणजे असं नाही की नेहमीच हे असेल. ओके. सो रोची बेरीज करा. 148 अधिक 28 अधिक 16. सो 148 अधिक 28 अधिक काय 16 जर का आपण घेतलं तर आपला ॲडिशन काय होते? चला करूयात. 148 प्लस 28 प्लस 16. सो 8 आणि 8 16, 24 2 बरोबर ना. हां. सो आणखी 2 बेन 2, 4 आणि 4 8 आणि 1 9. सो दॅट इज 192. या रोची बेरीज काय आहे? 192 आहे. सेम वे जर का तुम्ही इथे सुद्धा गेलं तर याची सुद्धा बेरीज 44 अधिक 88 अधिक 160. याची सुद्धा बेरीज काय होते? 192 होते. याची सुद्धा बेरीज काय होते? 192. मग त्याचप्रमाणे मग आता जर दोन्ही रोची बेरीज 192 आहे, एकाला लागून फायदा नाही, दोन्हीला लागलाय, तिसऱ्याला सुद्धा कदाचित तोच नियम असेल. आपण ट्राय एरर करतोय. सो 5 अधिक 11 अधिक किती म्हणजे 192. सो इथे प्रश्नार्थक चिन्ह आहे. सो 5 अधिक 11 म्हणजे काय? 16. सो 5 अधिक 11 म्हणजे काय? 16 ना. सो प्रश्नार्थक चिन्ह अधिक 16 याची बेरीज किती आली पाहिजे? 192 आली पाहिजे. मग प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे काय? 192 वजा काय? 16. ओके. सो 192 वजा 16 म्हणजेच काय? 176. सो याचं किती होतात? 176 होतात. बरोबर आहे. सो म्हणून इथे उत्तर काय ना तुमचं? पर्याय क्रमांक 2, 176. ओके. सो दॅट इज द रूल. 176 होईल. हां. अगेन नेक्स्ट. इथे जर का तुम्ही बघितलं, ओके, हां, तर इथे जी काही प्रत्येक संख्या आहे, अगेन याच्यामध्ये सुद्धा एक नियम इरिलेव्हंट. आता हे जर प्रश्न होता फारच सोपा होता, प्रश्न क्रमांक 4. इट्स ओके. हां. तर चला मित्रांनो बाकीच्या प्रश्नांवरती येऊयात. सो प्रश्न क्रमांक 6 6 to 10 आपण घेऊयात आता. ओके. परंतु 6 to 10 वरती येण्याच्या आधी एक तुम्हाला इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन की जे आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला टीच करत आहे तो आहे हा अनअकॅडमीचा प्लॅटफॉर्म आहे. अनअकॅडमी ही देशातली टेस्ट प्रिपरेशन म्हणजे कॉम्प्युटर एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमधली सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन आहे. ती तुम्हाला गाईड करत राहते की डिफरंट एक्झामिनेशन्सला प्रिपेअर तुम्ही करता आहात. बरोबर ना. सो त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्ससाठी काही लेक्चर्स आहेत, त्यांचे काही पेड कोर्सेस आहेत. सो बोथ फॉर GS अँड फॉर CSAT या दोघांसाठी त्यांचे काहीतरी काय आहेत हे पेड कोर्सेस आहेत. सो हे पेड कोर्सेसचा तुम्ही काय करू शकता? सो तुम्ही त्याला जॉईन करू शकता. याची इतकी कमी नॉमिनल फी आहे, 1 वर्षासाठी पूर्ण सगळे GS आणि CSAT मिळून हे पूर्वपरीक्षेत झाल्यासोबत मुख्य परीक्षेचे सुद्धा तुम्हाला गायडन्स होणार आहे. सो ते फक्त तुम्हाला 7,000 रुपये मिळणार आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10% काय आहे? डिस्काउंट आहे. सो 7,000ला 10% डिस्काउंट म्हणजे ते जे तुम्हाला पूर्ण जी ही आहे ती जी आहे ती 6,300 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण GS आणि CSATचा हा जो काही अनअकॅडमीचा कोर्स आहे तो भेटणार आहे. सो दॅट इज अ व्हेरी बेनिफिशियल. तुम्ही त्यांचा फायदा घेऊ शकता. ओके. आणि अगेन तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स जास्त वाटत असेल तर याचे 6 महिन्याचे, 3 महिन्याचे, 2 महिन्याचे असे सुद्धा कोर्सेस आहेत. ते सुद्धा तुम्ही अनअकॅडमीचे जॉईन करू शकता. तुम्हाला जर का डिस्काउंट मिळवायचा असेल तर तुम्ही माझा कोड आहे. सो दॅट इज भूषण CSAT. ओके. सो भूषण CSAT हा माझा कोर्स आहे. हा कोड जो आहे हा कोड तुम्ही तिथे पुट करू शकता आणि 10% डिस्काउंट तिथे मिळवू शकता. ओके. तर मित्रांनो याचा बऱ्यापैकी फायदा घ्या. सो ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे. सो जे आपले स्टुडंट्स आहेत अकॅडमीचे वगैरे ते सुद्धा त्याला जॉईन करू शकतील. ठीक आहे. हां. अगेन आता इथे बघा. सो यामध्ये कसं लॉजिक त्यांनी यूज केलेलं आहे. हा आता 45 आहे, इथे काय 31 आहे. थोडं लिंकअप बघा. आणि 135 आहे. आता 135ला 45ने पूर्ण भाग जातो. कितीचा भाग जातो? 3चा. तर मग आता याने काय केलं इथे बघा, जर 135ला 45नी जर का तुम्ही भाग दिला तर उत्तर काय येतं? 3. आणि 45ला 45ने भाग दिला तर उत्तर काय येतं? 1. लक्षात आलं तुम्हाला? सो 135 अगेन इरिलेव्हंट. आता हे का सेट केलं नाही सांगता येत त्यामध्ये. बरोबर आहे ना. सो असं काही त्याला हे नाही आहे. सो दॅट इज वॉट. इथे काय येणार? 3. आणि सेकंड टर्म काय 45 आहे.
सो 45 भागिले 45 म्हणजे काय 1. सेम वे 117 भागिले 13 सो 13 नमा 17 सो काय येणार 9. हां आणि अगेन 13 सेकंड टर्मनी सो 13 भागिले 13 म्हणजेच काय 91. हां आता 175ला 105ला 75ने भाग जातो का नाही जात पूर्ण भाग. पण मग आता इथे 7 आहे मग किती 7 514 तर 15 7 514 म्हणजे 105ला जर तुम्ही 15ने भाग दिला सो 15 7 काय 514 सो 7 इथे येईल. ओके सेम वे इकडे काय येते तुमचं 75 आहे सो 15 5 काय 75 बरोबर ना. सो 15 5 काय 75. हां देन सेम वे इथे जर का आपण जर का 70 बघितलं आणखी बघा कोणते दोन पाडे आहेत की ज्याच्यामध्ये 112 आणि 70 या दोन्ही गोष्टी येतात. ओके सो 16चा पाडा बघा 16 साती 16 नाही सॉरी 14चा पाडा बघा 14चा पाडा 112 भागिले 14 सो 14 साती काय सो तिथं जर का तुम्ही बघितलं सो 14 8 काय 12 10 ओके सो 14 8 12 10 बोलतो ना आपण सो 112. हां आणि अगेन 70ला जर का आपण 14ने भाग दिला तर किती येतं 14 पंचे काय 70 सो 14 पंचे किती होतात 70. सो दॅट्स वाय इथे उत्तर काय येणार 85 म्हणून उत्तर काय येणार इथे 85. ओके सो दॅट्स वाय द आन्सर इज 85. उत्तर काय येईल इथे 85 येईल. ओके हां नेक्स्ट 45 60 80. आता याच्यामध्ये काय अरेंजमेंट आहे जर का आपण याच्यामध्ये काळजीपूर्वक बघितलं ओके तर इथे कशा प्रकारचं फ्रेमिंग आहे. सो 15 त्रिक काय इथे जर का तुम्ही बघितलं सो 15 मल्टिप्लाइड बाय 3 सो 15 त्रिक काय 45 आणि 20 चोक काय 80 बरोबर. सो 20 गुणिले 4 म्हणजेच काय होतात 80 होतात बरोबर आहे. हां मग आता इथे बघा एकतर 15 चोक सुद्धा काय होतात 60 होतात आणि 20 त्रिक सुद्धा काय होतात 60 होतात. सो या दोघांचं समेशन काय होतं दिस 60 होतं बरोबर आहे. हां मग आता इथे आता आणखी दोन टर्म्स जे आहेत इकडे तुम्ही जर इथे बघितलं 15 तर किती गुणिले 3 गुणे काय 5 त्रिक काय 15 बरोबर आहे. सो 5 त्रिक काय होणार 15 होणार आणि 10 सक काय होणार 60 होणार बरोबर आहे. सो 5 त्रिक 15 आणि 10 सक काय 60 होणार. ओके मग आता इथे सो इथे अगेन बघा 5 6 पंचे काय 30 आणि 10 त्रिक काय होणार 30 होणार. लक्षात आलं का तुम्हाला. सेम वे असं लॉजिक आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं आहे. मग इकडे 12 आहे एकीकडे आणि इकडे काय 48 आहे. सो मग आता काय होणार सो इथे 4 गुणिले 3 म्हणजे काय 12 आणि 12 सो अगेन सो 8 त्रिक काय होणार. सो इथे बघा तिथे 8 सक 48. हां सो कारण दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम आलं पाहिजे ना आपल्याला कोणती पण संख्या. सो दॅट इज दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे सेम. तर 12 नाही चालणार सो 8 सक काय 48 चालणार. हां मग आता याच्यामध्ये 3 आणि काय 6 सो 4 आणि काय 6 म्हणजे काय 24 आणि 8 गुणिले 3 म्हणजे पण काय 24 बरोबर आहे. सो म्हणून इथे फिलअप की या दोघांचं मल्टिप्लिकेशन सेम येणारी संख्या म्हणजे ती किती होणार 24. सो आन्सर काय होणार 24 होईल तुमचं. सो म्हणून याचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 4. सो दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. ओके मी पुन्हा एकदा हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो फक्त एका टर्म्स म्हणा तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये बघा इथे काय होतं की दोघांचं जर काही गुणाकारचे टर्म्स आहेत तर जेव्हा आपण त्याचे जे काही गुणक आहेत ते चेंज करतो तेव्हा सुद्धा त्यांचं जे आन्सर आहे ते इतकं 60 येतं. असं म्हणजे इथे जर का तुम्ही बघितलं सो इथे 20 चोक 80 आणि 15 त्रिक 45. मग आता इथे जर का 15 चोक काय 60 आहेत आणि 20 त्रिक काय होणार 60 होणार. सो 15 चोक 60 आणि 20 त्रिक काय 60. ओके तर मग आता सेम वे आपण जर का इथे हे केलं ओके तर सेम वे मग अशा याने कोणत्या याच्यामध्ये फ्रेमिंग होऊ शकतं. शेवटी काय की बघा जेव्हा आपण एक गुणक बघा हा 3 आता आपण जेव्हा याला मल्टिप्लाय करा आणि याचा याला मल्टिप्लाय करा मल्टिप्लिकेशन दोघांचं सेम ही मिडल टर्म येते. मग 4 त्रिक इतर काय केलं 12 आणि 8 सक काय 48
याच्यामध्ये बघा, सो 8 गुणिले 3 म्हणजे काय 24 आणि 6 गुणिले 4 म्हणजे काय 24. सो उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 4. सो दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 4. ओके हां, सो म्हणून अशा प्रकारे उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4 येणार. नेक्स्ट बघा, सो 3, 5. आता हे एकदमच सिम्पल आहे, म्हणजे आता एकदम ओढमध्ये एखादं इझी पण येऊन जातं. सो 3चा वर्ग किती आहे 9 आणि 5चा वर्ग किती 25. सो 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग किती 25 आणि या दोघांची बेरीज जी आहे ती किती होते 34 होते. 4चा वर्ग 16 आणि 7चा वर्ग काय 49. या दोघांची बेरीज जी आहे ती किती येते 65. 6चा वर्ग 36 आणि 9चा वर्ग काय 81. सो 36 अधिक 81 यांची बेरीज काय होते. सो 81 प्लस 36. सो 117 बरोबर आहे. सो 81 प्लस 36 दॅट इज वॉट 117 होते बरोबर आहे. सो दॅट इज वॉट 6 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर दॅट इज 81. सो म्हणून याची बेरीज काय होणार 117 117. ओके हां, देन 36 27 आणि काय 18. आता याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, ओके हे पण इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. म्हणजे आधीचे आपण जे काय एक्झाम्पल बघितले थोडे इरिलेव्हंट होते ते ना बरोबर आहे, पण हे थोडे इंटरेस्टिंग आहेत. काहीतरी लॉजिक आता ह्यातही वरचं तर सोपं आहे. याच्यामध्ये पण लॉजिक कशा प्रकारे आहे की याचं जर का तुम्ही वर्गमूळ घेतलं तर याचं वर्गमूळ किती येतं 6 आणि मिडल टेक टर्म आहे याचं घनमूळ घ्यायचं. सो याचं घनमूळ किती येतं 3 आणि यांचा गुणाकार घ्यायचा. सो यांचा गुणाकार किती येतो 18 येतो. हां, सेम वे 64 वर्गमूळ घ्या 8 आणि याचं घनमूळ घ्या. घनमूळ किती होणार 4 आणि या दोघांचा काय आणि गुणाकार. सो 8 चौक किती 32. अगेन 49चं वर्गमूळ किती 7 आणि याचं घनमूळ किती सो 5 बरोबर आहे. सो 125 घनमूळ किती 5 आणि 7 आणि 5 याचा गुणाकार किती होणार. सो 7 and 5. सो याचा गुणाकार होईल 7 5 काय 35. ओके, सो पहिल्या टर्मचं वर्गमूळ, दुसरी जी टर्म आहे याचं काय घनमूळ आणि त्यांचे जे काय उत्तर येतील या दोघांचं काय गुणाकार म्हणजे काय तिसरी संख्या होईल. सो अशा प्रकारचं हे काय फ्रेमिंग आहे. सो म्हणून इथे याचं जे काही उत्तर आहे तर ते किती होणार. सो दॅट इज वॉट आन्सर ऑप्शन नंबर 4. सो प्रश्न क्रमांक 4 होईल. ओके हां, तर चला मित्रांनो आपण असे एक्झाम्पल घेतलेत. आता आपलं फक्त सर्वात शेवटचं राहिलेलं उदाहरण जे आहे ते आपण घेऊयात. ओके हां, सो इथे काय बघा 12 आणि 18 यांची ॲडिशन. सो यांची ॲडिशन काय 30 आणि 30 गुणिले 2 म्हणजेच काय 60. सो 12 आणि 18ची ॲडिशन काय 30 आहे आणि 30 गुणिले 2 म्हणजेच काय 60. सेम वे 96 आणि 48 यांची बेरीज जर का तुम्ही बघितली तर ती किती आहे 144 आणि तिथे भागिले 2 केलं म्हणजे पहिली टर्म जी आहे त्याचे जे काही आपण ॲडिशन करायची आणि त्याला काय गुणिले 2 करायचं. दुसरी टर्म आली ॲडिशन करायची आणि त्याला काय करायचं भागिले 2. अगेन पहिली ही टर्म अधिक करायचं बरोबर आहे. सो 16 आणि 22 म्हणजेच किती 8. सो दॅट इज वॉट 38 बरोबर आहे. सो 38 आणि त्याला काय करायचं गुणिले 2 करायचं. सो म्हणजेच किती होणार 76. अगेन 68 आणि 32. सो 68 आणि 32 म्हणजेच काय 100 आणि भागिले 2 म्हणजेच काय करायला 50. ओके, मग द सेम वे आता इथे काय हे भागिले 2 गुणिले 2 भागिले 2 गुणिले 2 भागिले 2 अगेन गुणिले 2. सो 37 आणि 13 37 आणि 13 म्हणजे काय 50 आणि 50 गुणिले 2 म्हणजेच किती होणार. कारण इथे गुणिले 2 करावं लागेल ना. सो याची ॲडिशन किती होते 50 आणि 50 गुणिले 2 म्हणजेच किती होतील. उत्तर काय येणार 100. ओके, सो 50 गुणिले 2 म्हणजे किती होणार 100 होणार. ओके, तर अशी विद्यार्थी मित्रांनो ही हँडआउट होती जी सगळ्यात काय होती अवघडपैकी ज्याला आपल्याला म्हणता येईल अशी ही काय होती आपली हँडआउट होती बरोबर आहे ना. सो तेच आपण सॉल्व केलेली आहे आता सध्या याच्यामध्ये. ओके, तर होप यू हॅव एन्जॉयड द हँडआउट. ओके, फक्त याच्यामध्ये हा एक आपण प्रश्न काय केला रद्द केला होता. सो दिस इज द वन क्वेश्चन वी हॅव कॅन्सल्ड. त्यात थोडा फ्रेमिंगमध्ये मिस्टेक झाली होती. सो सॉरी फॉर दॅट. बाकी 9 प्रश्न आहेत ते पूर्ण क्वालिटेटिव्ह आहेत आणि फार काही इरिलेव्हंट आहेत, फार इंटरेस्टिंग उदाहरण आहेत. सो आता एकदा मी तुम्हाला सांगितलेले प्रत्येक एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले आहेत ते पुन्हा तुम्ही एकदा घरी सोडवून बघा आणि तुम्हाला कशा प्रकारे उत्तरं आहेत ते येत आहेत ती बघा आणि त्यातनं
नंतर पुन्हा एकदा, कारण हे एकदाच शिकवलं म्हणून ते लक्षात राहणार नाही, पुन्हा एकदा नंतर सॉल्व्ह करून बघा. ओके, सो इथे तुम्हाला व्हिडिओ रेफरन्समध्ये मी देतोच आहे. सो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरला भेटूयात आता नवीन एखाद्या टॉपिकसोबत. ओके, आणखी नवीन इंटरेस्टिंग टॉपिक्स आपण घेऊयात आणि त्यातून स्टार्ट करूयात. ओके, सो थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.